नमस्कार, मी प्रवीण आहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे. आता कशाचा धक्का आहे तो देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठा धक्का हा पैशांच्या संदर्भात असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनी महिलांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, आतापर्यंत जे काही पैसे तुम्हाला वाटप होत होते तर ते होते 5 हप्ते आलेले आहेत. बघा, 5 हप्ते तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे आतापर्यंत वाटप झालेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत 1500 रुपयांच्या प्रमाणे 5 हप्ते जे आहेत ते आलेले आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 7500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. आता हे जे काही 7500 रुपये आहेत हे तुमचे खर्च पण झाले असतील. ठीक आहे. बहुतेक महिलांचे हे खर्च झाले असतील, कारण ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे दिलेले आहेत. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 1500 रुपये जे मध्यंतरी दिवाळीचा कालावधी होता, दिवाळीमध्ये तुम्ही ते खर्च केले असतील. दिवाळीचा बोनस तुम्हाला मिळणार नाही, मी सुरुवातीला सांगितलेले आहे आणि तुम्हाला जी काही माहिती खरी आहे ती सुरुवातीला सांगून टाकतो. बघा, जे काही सत्य आहे ते कटू असतं, परंतु सत्य हे सत्यच असतं आणि ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगत असतो. त्यासाठी सर्वांनी लक्षात घ्या, दिवाळी बोनस वगैरे तुम्हाला मिळणार नाही. आता पुढचा हप्ता किती रुपयांचा असेल ते देखील तुम्हाला सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. तर ही जी काही माहिती आहे ती खात्रीशीर पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आता बघा, ही जी काही माहिती असणार आहे ही तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. प्रवीण आहेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळत असते. सर्वात महत्त्वाची आणि नवीन माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. ही माहिती तुमच्या फायद्याची, ही संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी, ही जी काही माहिती ती माझ्यासाठी नाही, ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी. त्यासाठी सर्व माता भगिनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पाहू शकता बघा, महिलांनो, या महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 1500. तर बघा, 6व्या हप्त्याचे जे काही 1500 रुपये तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत. आता बघा, जर आपण पाहिलं तर 1500 रुपयेच 6व्या हप्त्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्नचिन्ह आहे, खरंच तुम्हाला 1500च मिळणार आहे का? 2100 रुपये देणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये होतं, परंतु 1500 रुपयेच का वाटले जाणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वात मोठा धक्का हा महिलांसाठी असणार आहे, कारण बघा, तुम्ही 2100 रुपयाची वाट पाहत असाल, परंतु तुम्हाला वाटप होतील 1500 रुपये. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. कुठेही तुम्ही पाहू शकता, ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही याची गॅरंटी देतोय. सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पाहायला मिळते. तर बघा, संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, राज्यात भाजप प्रणित महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे लवकरच महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे. परंतु या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेकांना उत्सुकता आहे. बघा, अनेक महिलांना याच्याबाबत उत्सुकता आहे लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत, कारण लाभार्थी महिलांना या योजनेचे 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले होते. बघा, तुम्हाला शेवटचा जो काही हप्ता आहे तो सर्वांना 3000 रुपयांचा आलेला असेल. बघा, सर्वांना 3000 रुपये आले होते. का? कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे पैसे मिळून तुम्हाला या ठिकाणी शेवटचा हप्ता दिला होता. पण आता महिलांना 6व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा जी आहे ती लागली. 6वा हप्ता केव्हा मिळणार? अशातच या योजनेच्या 6व्या हप्त्याच्या संदर्भात 1500 रुपये डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. बघा, पुढे जर आपण पाहिलं तर 1500 रुपयांचाच तुम्हाला पुढचा हप्ता आहे. बहुतेक महिलांना वाटतं 2100 रुपये मिळेल म्हणून. तर बघा, तुम्हाला जी काही माहिती आहे ती मी त्या ठिकाणी देतो आहे. सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेली माहिती आहे की पुढचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे. त्यासाठी काही तथ्य देखील आहेत, काही फॅक्ट आहेत, त्या फॅक्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे, ज्या महिलांना हप्ता हवा आहे, ज्या महिलांना 1500 रुपये पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये लिहून पाठवा. लगेचच सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा. तर बघा, पुढे महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही तुफान चर्चा रंगली. महायुतीला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचवण्यात लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयात वाढ केली जाईल,
असं सरकारनं घोषित केलं होतं. बघा, जाहीरनाम्यामध्ये देखील माहितीने सांगितलं होतं 1500 रुपयांचे त्या ठिकाणी 2100 रुपये दिले जातील म्हणून, आणि महाविकास आघाडीने 3000 रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु निकाल जो आहे तो लागलेल्या निवडणुकीचा, आणि त्यामध्ये माहितीला आपल्याला स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता महायुतीचं सरकार स्थापन होतं आहे, मग यामध्ये तुम्हाला पैसे किती रुपये मिळणार आहेत? बघा, भरपूर महिलांना वाटत असेल 2100 रुपये मिळतील, तर नाही, तुम्हाला 1500 रुपयेच दिले जाणार आहेत. बघा, असं सरकारनं घोषित केलं होतं. त्यामुळे डिसेंबरमध्ये योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार असल्याचं बोललं जातं. बघा, पुढचा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्येच मिळणार आहे. आता हा डिसेंबरमध्ये का मिळणार आहे? तर बघा, अजूनपर्यंत सरकारच स्थापन झालेलं नाही आहे. जर आपण पाहिलं तर सरकार स्थापन झालेलं नाही आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी अजूनपर्यंत मिळालेले नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची त्या ठिकाणी राजीनामा जो आहे तो झालेला आहे, परंतु नव्याने सरकार स्थापन झालेलं नाही. नव्याने मुख्यमंत्री कोण होणार ते अजून त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही. परंतु जर आपण पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, फडणवीसजी किंवा एकनाथजी शिंदेसाहेब किंवा अजितदादा पवार तीनही त्या ठिकाणी रेसमध्ये. तुम्हाला काय वाटते कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता बघा पुढे, महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री राहिलेल्या अदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळू शकतो. बघा, डिसेंबरमध्ये 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यांनी 19 ऑक्टोबर 2024ला एक्सवर म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहील. ही योजना जुलै 2024 पासून सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. बघा, ही जी काही योजना आहे ती जुलैपासून सुरू आहे. बघा, जुलैपासून संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देत आलो आहे, आणि त्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यासोबतच सरकार तुम्हाला पैसे देत आहे, ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी योग्य तेवढी, माझ्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला करत असतो, मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी, आणि ज्या काही महिला भगिनी असतील ज्यांच्या काही अडचणी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत. बघा, या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या घेतलेल्या नाहीत, ज्या काही शंका आहेत तुमच्या घेतलेल्या नाहीत, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या शंका त्या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या आधार लिंक म्हणजेच DBT. बघा, ज्या ज्या महिलांचं DBT लिनेबल नाही त्यांनी लवकरात लवकर DBT लिंक करून घ्या. डिसेंबर महिना आता लागणारच आहे, नोव्हेंबर एंडिंगला आहे, 27 तारीख आहे आज, नोव्हेंबर संपणार आहे, तर लवकरच डिसेंबर सुरू होईल. त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी DBT जे आहे ते इनेबल करून घ्या. त्यासोबतच बघा, आणि नोव्हेंबरपर्यंतचे पैसे देण्यात आले. ही योजना पुढेही सुरू राहील आणि याचा पुढचा हप्ता डिसेंबरमध्ये जारी केला जाईल. बघा, ही जी काही योजना आहे ती पुढेही सुरू राहणार आहे, आणि याचा पुढचा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. राज्यात लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. अर्ज करणाऱ्या महिला या राज्याच्या रहिवासी असल्या पाहिजेत. महिलांचं वय 21 ते 65 वर्षांमध्ये असलं पाहिजे. तसंच महिलांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे. अर्ज करणाऱ्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 25.5 लाखांहून त्या ठिकाणी जास्त असू नये, हे या योजनेच्या पात्रता निकष आहे. बघा, योजनेची पात्रता काय, 21 ते 65 वय असलं पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे, तुमचं आधार जे आहे ते आधार लिंक असलं पाहिजे तुमच्या अकाउंटला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण होणार नाही. अशा त्या ठिकाणी काही अटी आहेत. आता बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, आणि यापुढे देखील पुढचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयांचा असू शकतो, अशी त्या ठिकाणी दाट शक्यता आहे, सूत्रांनी दिलेली माहिती आहे. त्यामुळे सर्वच महिलांना अपेक्षा होती की 2100 रुपये मिळावेत म्हणून. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला किती रुपये हवेत, 2100 रुपये हवेत की 1500 रुपये, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.